नमस्कार मंडळी, मी उज्ज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. गावाला आलं की गावाकडच्या खाद्य संस्कृतीमध्ये अगदी चुलीवरती बनवलेलं भन्नाट असं जेवण आपल्या शहरी जीवनातल्या ग्रामीण जीवनामध्ये आलं की त्याची चव फार वेगळी लागते आणि ते सगळेच आवडीने खात असतात. शहरी जेवण जगता जगता कधीतरी आपण गावाकडे येत असतो आणि गावाकडच्या जीवनामध्ये आपण रममान होत असतो. अशाच या रममान जीवनामध्ये आज मी तुम्हाला चुलीवरची दुधी भोपळ्याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे. शहरात राहिलं की आपल्याला चुलीवरती जेवण बनवण्याची सवय नसते. जास्त करून आपण गॅसवरतीच बनवत असतो. चुलीवरती जेवण बनवणं तितकंसं सोपं नसतं मंडळी, अवघड असतं. सगळं त्यासाठी गोळा करावा लागतं, बनवावं लागतं. चुलीमध्ये जाळाचा धूर सुद्धा आपल्याला सहन करावा लागतं आणि एवढं सगळं सहन केल्याच्या नंतर आपल्याला चुलीवरच्या जेवणाची चव चाखायला भेटत असते. आज अशाच धुरामध्ये मी इथे दुधी भोपळ्याची भाजी बनवून घेणार आहे. तर इथे मी दुधी भोपळा बारीक असा चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. तेल घालून जिरी मोहरीचा तडका दिलेला आहे. कांदा कढीपत्ता घालून कांदा तेलामध्ये चांगला परतून घेतलेला आहे आणि नंतरनं जे मसाले माझी आई रोज भाजीला घालते ते सगळे मसाले मी इथे घातलेले. बेसिक मसाले लाल तिखट आहे, कांदा लसूण मसाला आहे, धने पावडर आहे, गरम मसाला, एवढं हळद, हिंग असे बेसिक मसाले मी यामध्ये घातलेले. कोथिंबीर घातलेली आहे, मीठ घातलेले आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतरनं अर्धी एक वाटी मुगाची डाळ मी इथे भिजून घेतलेली आहे. आज आपण मुगाची डाळ घालून हा दुधी भोपळा बनवते. चुलीवरची चव जरासा धुराची चव लागते, आराची चव लागते, जाळाची चव लागते आणि त्यामध्ये आपल्या मनापासून केलेल्या हाताची सुद्धा आणि प्रेमाची सुद्धा चव भाजीमध्ये उतरते बरं का. आज आपण इथे चुलीवरती बनवते त्यामुळे थोडंसं वेगळं वाटत असेल पण अगदी सोपं नसतं. तर इथे मी सगळं परतून घेतल्याच्या नंतरनं त्यामध्ये दुधी भोपळा घालून घेतलेला आहे. थोडंसं पाणी मी इथे घातलेलं आहे. भाजी फारच मला सुक्की करायची नाही आहे, तर थोडीशी तिला ओलसर ठेवायची म्हणून पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायची आणि नंतरनं आपल्याला यावरती झाकण ठेवायचे. आता मुगाची डाळ आणि दुधी भोपळा शिजायला तितकासा वेळ अजिबात लागत नाही आणि जर जाळ तुम्ही मोठा घातला तर अगदी 10 मिनिटामध्ये शिजून पटकनी तयार होते. 10 मिनिटामध्ये आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे. पाणी जेव्हा घातलं तेव्हा पाणी दिसत होतं पण आत्ता पाणी कमी दिसतंय आणि जास्त मला कोरडी करायची नाही, थोडीशी ओलसर ठेवायची आहे बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी. त्यामुळे मी इथे थोडीशी तिला ओलसर ठेवलेली आहे. पण जर तुम्हाला ती सुक्कीच आवडत असेल तर तुम्ही पूर्ण सुक्की करून घेऊ शकता. अशा पद्धतीने एक छोटासा ब्लॉग मी इथे बनवलेला आहे, छोटीशी रेसिपी बनवलेली आहे. तुम्हाला आवडली लाईक शेअर नक्की करा.